हाय स्टुडंट्स, वेलकम अगेन. हॅलोजन डेरिव्हेटिव्स हा जो आपला चॅप्टर आहे याच्यामध्ये आजच्या लेक्चरला आपल्याला एक्झॅक्टली मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बघायचे. ओके, म्हणजे R-X हे जे आपले अल्किल हॅलाइड आहेत हे आता आपण कसे प्रिपेअर करायचे त्याच्या रिॲक्शन्स बघायचे आहेत. बऱ्यापैकी ह्या ज्या रिॲक्शन आहेत आपण अल्कोहोल फिनॉल्समध्ये बघितलेले आहेत त्याच परत एकदा रिपीट होणार आहे. त्यामुळे तुमची जी रिव्हिजन आहे ती एक्झॅक्टली पक्की होऊन जाईल. केअरफुली एक एक रिॲक्शन परत एकदा आपण बघूया. ओके, पहिलं टायटल काय आहे बघा, फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोलपासून आता आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचे आहेत. ओके, रिॲक्शन झालेली आहे बघा. ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, अल्कोहोलला जर आपण पर्टिक्युलर हॅलोजन ॲसिड बरोबर सुटेबल कंडिशन्समध्ये रिॲक्ट केलं. ओके, हॅलोजन ॲसिड म्हणजेच हायड्रोजन हॅलाइड आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्याबरोबर जर रिॲक्ट केलं सुटेबल कंडिशन्समध्ये तर त्याच्यामध्येही तुमची जी रिॲक्शन आहे इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑर वी कॅन से ही सबस्टिट्यूशन, त्यालाच रिप्लेसमेंट रिॲक्शन आपण म्हणतो. इथं होतं काय बघा, तुम्हाला रिॲक्शन कशी दिसते. अल्कोहोल आपल्याला माहिती आहे आपण रिप्रेझेंट करताना त्याला R-OH रिप्रेझेंट करतो आणि जर त्याला हायड्रोजन हॅलाइड किंवा जे तुमचं हायड्रोजन हॅलाइडशी रिलेटेड HX इथं रिप्रेझेंट केलं. HX म्हणजे तुमचा कळतं इथं HCl असेल, तुमचं HBr, HI ह्या फॉर्ममध्ये कंडिशन असू शकतात. जेव्हा आपण ही रिॲक्शन कॅरी आउट करणार सुटेबल कंडिशन मेंटेन ठेवून, तेव्हा होतं काय, इथं होत अल्कोहोलमधला OH आणि HX मधला हा तुमचा जो H आहे ह्यांचं कॉम्बिनेशन होऊन H2Oच्या फॉर्ममधनं ते तिथनं इलिमिनेट होईल आणि OHच्या जागी कोण येणार आहे, हा इथला जो X असणार आहे तो तिथं सबस्टिट्यूट केला जाईल आणि प्रोडक्टमध्ये तुम्हाला R-X असे प्रोडक्ट मिळतील. म्हणजे इथं कळालं तुम्हाला, ही जनरल रिॲक्शन दिलेली आहे. अल्कोहोलचं कन्वर्जन आपण कशात केलं, R-Xमध्ये. यू कॅन टेक एनी अल्कोहोल हिअर. समजा मी इथं इथिल अल्कोहोल घेतलं म्हणजे CH3CH2OH घेतलं आणि जर त्याला HX बरोबर रिॲक्ट केलं तर प्रोडक्टमध्ये मला कसं मिळणार, CH3CH2X. इथं X तुमचं एनिथिंग म्हणजे Cl, Br और I असू शकतं. बाय प्रोडक्टमध्ये H2O मिळेल. ही पहिली रिॲक्शन आहे जी अल्कोहोल्समध्ये पण आपण बघितली होती. आता अल्कोहोलशी रिलेटेड आपण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपण बघितलेली, टर्शरी, देन सेकंडरी, देन प्रायमरी. म्हणजे प्रायमरी टर्शरी अल्कोहोल सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह असतात. त्याचे रिझन्स वगैरे आपण बघितलेले की मॅक्झिमम डोनेटिंग ग्रुप आहे. नंतर तिथं मग आपण इंडक्टिव्ह इफेक्टनं ते एक्सप्लेन पण केलं होतं त्यावेळेला. ही पहिली मेथड आहे अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनची बाय युझिंग अल्कोहोल्स. आता ह्याच पद्धतीनं ही जनरल रिॲक्शन आपण बघितली, त्याचे एक्झाम्पल तुम्हाला खाली दिलेले आहेत बघा. फ्रॉम अल्किल क्लोराइड्स. ओके, म्हणजे फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड. अल्कोहोल घेऊन आता आपल्याला अल्किल क्लोराइड तयार करायचं आहे. मग इथिल अल्कोहोल घेतलं इथं मी एक्झाम्पलमध्ये आणि ह्या इथिल अल्कोहोलला सुटेबल कंडिशन जनरल रिॲक्शनमध्ये दिले. म्हणजे जर अल्किल हॅलाइड आपल्याला वेगवेगळे प्रिपेअर करायचे आहेत, अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल आयोडाईड, प्रत्येकासाठी कंडिशन वेगळ्या असणार आहेत. समजा मला अल्किल क्लोराइड प्रिपेअर करायचं आहे तर रिॲक्शनमध्ये काय दिसतंय बघा, इथिल अल्कोहोल घेतले आणि त्याला HCl बरोबर जेव्हा मी रिॲक्ट करणार तेव्हा ही रिॲक्शन अनहायड्रस झिंक क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये कॅरी आउट केली जाते. ओके, कारण त्याची रिॲक्टिव्हिटी हॅलोजनशी रिलेटेड पण आपण बघितली. तर जे तुमचे क्लोराईड असतात किंवा क्लोरीन हा लेस रिॲक्टिव्ह असतो, मग त्याच्यासाठी पर्टिक्युलर त्या कंडिशन लागतात. आपल्याला माहिती आहे HCl अलॉंग विथ अनहायड्रस ZnCl2 ह्याला आपण एक रिएजंट म्हणून कन्सिडर करतो अल्कोहोल्समध्ये. इट इज ल्युकास रिएजंट. ह्याला कुठला रिएजंट म्हटलं जातं, ल्युकास रिएजंट. किंवा इथं अजून एक प्रोसेस, ही जी सगळी प्रोसेस आहे ना ह्याला ग्रूज प्रोसेस असं म्हटलं जातं. ह्या रिॲक्शनमधनं काय होणार, तीच रिॲक्शन जनरल रिॲक्शन कन्सिडर करा. इथिल अल्कोहोल प्लस HCl जर घेतलं तर काय होणार, HClमधला H आणि इथिल अल्कोहोलमधलं OH हे कंबाईन होऊन H2Oच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि प्रोडक्टमध्ये तुम्हाला OHच्या जागी इथं Cl आलेलं बघायला मिळेल. वी विल गेट अ इथिल क्लोराईड. ओके, म्हणजे आपण इथॅनॉलचं कन्वर्जन इथिल क्लोराईडमध्ये केलं. असंच आपण हे प्रायमरी अल्कोहोल घेतलं, वी कॅन टेक अ सेकंडरी अल्कोहोल, वी कॅन टेक अ टर्शरी अल्कोहोल आणि त्याच पद्धतीनं मग तुम्हाला तसे अल्किल हॅलाइड त्याच्यामधनं फॉर्म झालेले बघायला मिळतील. हे झालं अल्किल क्लोराईडचं फॉर्मेशन. समजा मला अल्किल ब्रोमाइड तयार करायचे आहेत. ओके, आता अल्किल ब्रोमाइड जर तयार करायच्या असतील तर त्याच्यामध्ये कंडिशन काय येणार, R-OH प्लस HBr. HClच्या ऐवजी काय घेणार मी, HBr घेणार आणि HBr जर घेतलं तर त्याच्याशी रिलेटेड सुटेबल कंडिशन काय दिली आहे बघा, ॲरोवरची कंडिशन आहे NaBr अलॉंग विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ह्या कंडिशनच्या प्रेझेन्समध्ये आणि हिटिंगची कंडिशन आहे. ह्या कंडिशन सगळ्या
व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, कारण प्रत्येक HX साठी वेगळी कंडिशन आहे. HBrसाठी काय दिले बघा, NaBr आणि H2SO4 ह्याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होणार. तेव्हा होणार काय, इथिल अल्कोहोलमधला OH आणि HBrमधला H दे गेट कंबाईन बाय प्रोडक्टच्या फॉर्ममधने तर H2मध्ये निघून जाईल. आणि इथं काय होणार, OHच्या जागी कोण येणार तुमचा CH3CH2Br इथिल ब्रोमाइडचं फॉर्मेशन झालेलं बघायला मिळेल. ओके, त्याच पद्धतीनं जसं हे प्रायमरी अल्कोहोल घेतलं, तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेऊन सुद्धा अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर करू शकता. टर्शरी अल्कोहोल घेऊन सुद्धा तुम्ही अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर करू शकता. एक्झाम्पल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत त्याचे. अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड आपण प्रिपेअर केले. आता नेक्स्ट बघायचे आहेत आपल्याला अल्किल आयोडाईडचं प्रिपरेशन, म्हणजे R' हे प्रिपेअर करायचं आहे आपल्याला. आता ह्या कंडिशनमध्ये काय केलं जातं बघा, जेव्हा अल्किल आयोडाईड आपल्याला प्रिपेअर करायचे असतात तेव्हा अल्कोहोल हीट केले जातात सोडियम आयोडाईड बरोबर अलॉंग विथ दी 95% फॉस्फोरिक ॲसिड. ओके, प्रत्येकासाठी कंडिशन वेगळ्या आहेत सांगितले मी. NaI अलॉंग विथ H3PO4 95% हिटिंगची कंडिशन आहे. आता ह्या कंडिशनमध्ये मेकॅनिझम सेम काय होणार बघा, R' आणि HI रिॲक्ट करणार आपण, तेव्हा इथला OH आणि हा H कंबाईन होऊन H2Oच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि OHच्या जागी कोण येणार, इथला I. त्याच पद्धतीनं मग त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल आहेत. इथिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन इथिल आयोडाईडमध्ये होणार. ओके, या तीनही रिॲक्शन सेम आहेत, फक्त ॲरोवरच्या कंडिशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. HCl असेल तर ॲरोवरती लक्षात ठेवा अनहायड्रस ZnCl2. जर HBr असेल तर ॲरोवरती NaBr आणि डायल्यूट H2SO4ची कंडिशन. आणि जर HI असेल तर ॲरोवरती सोडियम आयोडाईड अँड 95% फॉस्फोरिक ॲसिडच्या कंडिशन. बाकी प्रोडक्टमध्ये तुम्हाला अल्कोहोलचं कन्व्हर्जन करस्पॉन्डिंग त्या अल्किल हलाइडमध्ये झालेलं बघायला मिळेल. ओके, मग ह्या ज्या कंडिशन आहे त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट जर आपण कन्सिडर केला तर CET नीट किंवा JEEसाठी हे क्वेश्चन विचारला जातो बघा. अल्किल आयोडाईडचं फॉर्मेशन जे असतं त्याच्यासाठी नॉन ऑक्सिडायझिंग ॲसिड H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड हे यूज केलं जातं इन्स्टेड ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट H2SO4. कारण हा जो H3PO4 आहे ह्याच्याशी रिलेटेड HI जो आहे त्याला ऑक्सिडाईज करून त्याला आयोडीनमध्ये कन्वर्ट करायची टेंडन्सी राहते. त्यामुळं हा पॉईंट पण केअरफुली तुम्ही स्टडी करायचा आहे. ह्या 3 रिॲक्शन झाल्या पहिल्या टायटलच्या अंडर, म्हणजे HXला यूज करून ह्या 3 टाईपनं आपण रिॲक्शन बघू शकतो. त्याच पद्धतीनं अजून एका पद्धतीनं आपल्याला अल्किल हलाइड प्रिपेअर करता येतात बाय युजिंग फॉस्फरस हलाइड. हे आपण अल्कोहोल फिनॉलमध्ये पण बघितले बघा. फॉस्फरसचे 2 टाईपचे हलाइड असतात. ओके, PX3 आणि PX5, म्हणजे फॉस्फरसचा ट्राय हलाइड आणि फॉस्फरसचा पेंटा हलाइड. ह्या फॉर्ममध्ये पण रिॲक्शन आपल्याला सांगता येतील. ओके, मग त्याची पहिली रिॲक्शन आहे बघा अल्किल क्लोराईडचं प्रिपरेशन. आता तेच आहे, अल्कोहोलला फक्त आपल्याला PCl3 बरोबर एकदा रिॲक्ट करायचं आहे आणि एकदा PCl5 बरोबर रिॲक्ट करायचं आहे. होणार काय बघा ह्याच्यामधनं, कंडिशन काय दिलेत बघा. अल्किल क्लोराईड जर प्रिपेअर करायचे असतील आपल्याला अल्कोहोलपासून तर काय केलं जातं, रिफ्लक्सिंग केलं जातं अल्कोहोलचं विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड. ओके, म्हणजे हिटिंगची कंडिशन आहे. अल्कोहोलला जर आपण PCl3 बरोबर रिॲक्ट केलं, 3 मोलिक्युल्स ऑफ अल्कोहोल इथं घेतलेले आहेत. 3 मोलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल रिॲक्ट्स विथ PCl3. आता ही रिॲक्शन जेव्हा होणार तेव्हा इथं रेड पेननं तुम्हाला दाखवलेलं आहे. हे PCl3 आहे, 3 टाईम्स आहे ऑलरेडी, आणि हे 3 टाईम्स C2H5OH घेतलं आहे. इथं होत असताना काय होणार, C2H5 हा डायरेक्टली ह्या Cl बरोबर कंबाईन होऊन तुम्हाला 3 टाईम्स C2H5Cl इथिल क्लोराईड मिळेल. आणि बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला मिळत असताना H3PO3 फॉस्फरस ॲसिड ह्याच्यामधनं जनरेट झालेलं बघायला मिळेल. H3PO3 कंडिशन कळते, म्हणजे ओव्हरऑल इकडं 3 मोलिक्युल्स आपण घेतलेत बॅलन्सिंग करून, त्यामुळे 3 हायड्रोजन आणि इथले 3 फॉस्फरस आणि 3 ऑक्सिजन हे कंबाईन होऊन H3PO3च्या फॉर्ममध्ये हे फॉस्फरस ॲसिडच्या फॉर्ममध्ये इथनं बाहेर गेलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्याची ही जनरल रिॲक्शन आहे. त्याच पद्धतीनं पुढचं सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर करून त्या पद्धतीनं ते एक्झाम्पल इथं दिलेलं आपल्याला बघायला मिळतील. त्याच जसं हे अल्किल क्लोराईड आहे त्याच पद्धतीनं अल्किल ब्रोमाइड आणि अल्किल आयोडाईड आपल्याला प्रिपेअर करता येतील बाय युजिंग PBr3 और PI3 ह्या फॉर्ममध्ये. ओके, ते एक्झाम्पल तुम्ही ॲज युअर ओनसुद्धा करू शकता, कारण ह्या रिॲक्शन आपण अल्कोहोल फिनॉल्समध्ये बघितलेल्या आहेत.
2 रिॲक्शन त्याच्या पुढे एक्सप्लेन केलेले आहेत रिॲक्शनशी रिलेटेड. समजा PBr3 किंवा PI3 घेतलं तर त्याचे पण एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेले बघायला मिळतील. हे झालं ट्रायहॅलाइडच्या बाबतीत. समजा पेंटाहॅलाइड घेतला फॉस्फरसचा, तर पेंटाहॅलाइडशी रिलेटेड PCl5 जर अल्कोहोलबरोबर आपण रिॲक्ट केला तेव्हा त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला अल्किल क्लोराईड तयार झालेले बघायला मिळतील. रिॲक्शन कशी दिसते बघा. प्रोपिल अल्कोहोल घेतले आणि PCl5 बरोबर रिॲक्ट केले. हिटिंगची कंडिशन आहे, सेम कंडिशन. इथल्या OHच्या जागी फक्त कोण येणार, तुमचं Cl येणार आणि तुम्हाला प्रोपिल क्लोराईड मिळेल. बाय प्रोडक्ट इथं फक्त चेंज होतात. मग ह्याच्या वरच्या रिॲक्शन जर कन्सिडर केल्या आपण तर प्रोडक्ट सेम आहे तसेच भेटतात. फक्त बाय प्रोडक्टमध्ये वरती तुम्हाला इथं मिळालं आहे काय बघा, फॉस्फरस ॲसिड. जर PCl3 घेतलं तर प्रोडक्टमध्ये फॉस्फरस ॲसिड मिळतं आणि जर PCl5 घेतलं तर मात्र बाय प्रोडक्ट चेंज होतात. मेन प्रोडक्टमध्ये फरक पडत नाहीत. बाय प्रोडक्ट इथं काय मिळाला बघा, एक HCl मिळतं आणि एक फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड मिळतं. हा फरक फक्त लक्षात ठेवा. ओके, 1 मार्कला तुम्हाला हे स्ट्रक्चर विचारू शकतात. फॉस्फरस ऑक्सिक्लोराईडचं किंवा फॉस्फरस ॲसिडशी रिलेटेड ते स्ट्रक्चर विचारतात. बाकी दोन्हीच्या रिॲक्शन ज्या आहेत मेन प्रोडक्ट दोन्हींचेही सेम असलेले आपल्याला बघायला मिळतील. क्लिअर वन. 2 रिॲक्शन आपण बघितल्या, रिॲक्शन विथ PCl3 अँड रिॲक्शन विथ PCl5शी रिलेटेड. पुढची रिॲक्शन बघूया आपण, बाय युजिंग थायोनिल क्लोराईड. ही रिॲक्शनसुद्धा मला वाटते आपण अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर्समध्ये डिस्कस केलेली आहे. ओके, थायोनिल क्लोराईडला रिप्रेझेंट करताना कसं केलं जातं बघा, SOCl2 किंवा त्याला सल्फ्युरिल क्लोराईड असं पण म्हटलं जातं. सबस्टिट्यूशन रिॲक्शनचाच पार्ट आहे हा. जनरल रिॲक्शन काय दिसते बघा, जेव्हा आपण अल्कोहोलला रिॲक्ट करणार SOCl2 बरोबर, तेव्हा ह्याच्यामधनं Rला हा इथला Cl सबस्टिट्यूट होणार. बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला HCl आणि सल्फर डायऑक्साईड इथनं इलिमिनेट झालेला बघायला मिळेल. ही जनरल रिॲक्शन झाली. एक्झाम्पल घेतले, इथिल अल्कोहोल. पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग कॅरी आऊट केलं जातं. मेन CH3CH2Cl हा प्रोडक्ट मिळेल तुम्हाला. बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला HCl आणि SO2 इलिमिनेट झालेला बघायला मिळेल. असं आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तिन्ही टाईपचे अल्कोहोल घेऊन करस्पॉन्डिंग त्या टाईपच्या अल्किल हॅलाइड याच्यामधनं प्रिपेअर करू शकतो. ओके, एकंदरीत आजच्या लेक्चरला ह्या ज्या रिॲक्शन बघितलेल्या आहेत ह्या सर्व रिॲक्शन आपण ॲज अ रिव्हिजन म्हणून कन्सिडर केलेत, कारण ह्या आधी पण तुम्हाला झालेल्या रिॲक्शन आहेत. तरी पण ह्या केअरफुली स्टडी करायच्या आहेत, याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला असतात. नेक्स्ट लेक्चरला मग रिमेनिंग थोड्या पुढच्या 2-3 रिॲक्शन आहेत प्रिपरेशनच्या, त्या आपण डिस्कस करूया. थँक्यू.